श्रुती निशांत सरांच्या केबिनमधून बाहेर पडल्यावर त्यांनी कोणाला तरी फोन लावला. पलीकडची व्यक्ती चांगलीच निशांत सरांवर चिडली होती. रागातच त्या व्यक्तीने फोन कट केला. ही बाई म्हणजे डोक्याला ताप झाली आहे. सरळ ACP सरांना रिपोर्ट पाठवले. सगळ्या बाजूंनी वाट लावते, हिचं काहीतरी केलंच पाहिजे. निशांत सर मनातल्या मनात बडबडत होते. आता पुढे सुशांत विरुद्ध केस फाईल झाली आहे. श्रुती आता पुढची कारवाई करण्यात गुंतली होती. संध्याकाळी श्रुती शौर्यसोबत घरी निघाली होती. तेव्हा गाडी सिग्नलला उभी होती. त्याचवेळी एक तृतीयपंथी गाडीच्या काचेवर टकटक करू लागला. श्रुती, काच खाली करू नकोस, शौर्य म्हणाला. पण तरीही श्रुतीने काच खाली केली आणि खिशातून एक नोट तिच्यासमोर धरली. ती तृतीयपंथी व्यक्ती खाली झुकली आणि श्रुतीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, मॅडम, आज रात शीतल बार 11:30 बजे. भगवान तुझे तेरे मरद को खुश रखे. बोलून ती निघून गेली. शौर्य फक्त काय चालले ते बघत होता. श्रुती, हा काय प्रकार आहे? शौर्य गाडी चालवत म्हणाला. शौर्य, तुम्ही लक्ष नका देऊ. श्रुती, तू जाणार नाहीस, कळलं? शौर्य रागात म्हणाला. शौर्य, मी नाही जाणार, माझी माणसं जातील. घरी पोचल्या श्रुती आधी त्यांच्या रूममध्ये गेली. तिने फोन करून 2 टीम तयार करायला सांगितल्या. फक्त निशांत सर आणि कॉन्स्टेबल मोरे यांना आता काहीच न सांगण्याबद्दल तिने सगळ्यांना इन्फॉर्म केलं. श्रुतीच आज जेवणातही लक्ष नव्हतं. श्रुती, शौर्यने तिला आता जबरदस्ती जेवायला लावलं. जेवून श्रुती तिच्या रूममध्ये गेली. रात्रीचे 11:30 वाजण्याची ती वाट पाहू लागली. तिचं असं अस्वस्थ होणं शौर्याला आवडत नव्हतं. श्रुती, तू सांगितलं आहेस ना तुझ्या माणसांना, मग निश्चिंत होऊन झोप, ते करतील त्यांचं काम. नाही शौर्य, मला नाही झोप लागणार, तुम्ही झोपा. शेवटी शौर्य झोपून गेला. श्रुतीने शौर्य झोपल्याची खात्री केली आणि ती हळूच रूममधून बाहेर पडली. खाली येऊन हळूच दरवाजा उघडून ती घरातून बाहेर पडली. प्रसाद आणि एक टीम तिचीच वाट बघत होते. श्रुती, तू पुढे येणार नाहीस, जे काही आहे ते आम्ही पाहून घेऊ. हो रे, किती इन्स्ट्रक्शन देतोस? ते शौर्य एक कमी आहेत. आता तू नको सुरू होस प्लीज, श्रुती वैतागत म्हणाली. थोड्याच वेळात ते ठरलेल्या ठिकाणावर आले. बरोबर रात्रीचे 11:30 वाजले होते. इतक्यात एक टेम्पो येऊन त्या बारच्या मागच्या बाजूला उभा राहिला. श्रुतीने सांगितल्याप्रमाणे दोन्ही टीमने आपापल्या पोझिशन घेतल्या. टेम्पोमधून माल खाली करायला सुरुवात झाली होती. इतक्यात श्रुतीच्या सांगण्यावरून त्या टेम्पोतील माणसांवर श्रुतीच्या टीमने हल्ला केला. सगळेच खूप घाबरले होते. बॉक्स खोलून पाहण्यात आले तर त्यात इंजेक्शनद्वारे घेतलं जाणारं ड्रग्ज होतं. श्रुतीने SP सरांना फोन करून काम झाल्याचं सांगितलं. त्या सगळ्यांना अटक करण्यात आली. संपूर्ण बारची झडती घेण्यात आली. बरीच तरुण मुलं नशेच्या आहारी गेलेली दिसली. श्रुतीने त्या नशेत असलेल्या लोकांना सध्या तरी सोडून दिलं, कारण बऱ्यापैकी तरुण वर्ग होता. श्रुतीने बार मालकालाही उचलायला सांगितलं, पण तो तिथे नव्हता. घरी जाऊन उचला आणि जेलमध्ये टाका. सगळा माल श्रुतीने पोलीस स्टेशनला हलवायला सांगितला आणि बार आणि सगळा माल सील करायची ऑर्डर सोडली. श्रुती ही प्रसादसोबत पोलीस स्टेशनला गेली. श्रुती गेल्यानंतर शौर्य उठून बसला. त्याला ठाऊक होतं श्रुती शांत बसणार नाही, फक्त तिने स्वतःची काळजी घ्यावी. शौर्य एकटा स्वतःशी बडबडत रूममध्ये एरझाऱ्या घालत होता. बार मालकालाही उचलून पोलीस स्टेशनला आणण्यात आलं होतं. तो श्रुतीवर चांगलाच चिडला होता, पण तसं न दाखवता तो गयावया करू लागला. मॅडम, मला खरंच काही माहीत नाही, मला सोडा. वा, बार तुमचा आणि तुम्हालाच माहीत नाही? आजची रात्र लॉकअपमध्ये काढा, उद्या सकाळपर्यंत सगळं काही आठवेल, श्रुती रागात त्याला म्हणाली. श्रुती आणि प्रसाद पोलीस स्टेशनची बाकीची कामं आवरून चार्ज नाईट ऑफिसर जगताप आणि माने यांच्यावर सोपवून घरी गेले. प्रसादने श्रुतीला तिच्या घराजवळ सोडलं आणि तोही निघून गेला. श्रुती हळूच तिच्याकडच्या चावीने दार उघडून घरात आली आणि हळूच वर त्यांच्या रूममध्ये आली. शौर्यने तिला येताना बाल्कनीतून पाहिले होते. तो गुपचूप जाऊन अंथरुणात पडून राहिला. श्रुती लगेच फ्रेश होऊन आली आणि शौर्याच्या मिठीत हळूच शिरली आणि लगेच झोपी गेली. शौर्यने डोळे उघडून पाहिले तर ती शांत झोपलेली होती. त्यानेही तिला मिठीत घेतले आणि तोही झोपी गेला, कारण आता तिच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये हे त्याला माहीत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रुतीला जाग आली तर शौर्य तिच्या बाजूला नव्हता. श्रुती उठली आणि फ्रेश होऊन लगेच रूमला जॉईन असलेल्या जिममध्ये गेली. तिला शौर्य पुशअप मारताना दिसला. श्रुती गेली आणि शौर्याच्या पाठीवर जाऊन बसली. गुड मॉर्निंग, शौर्य पुशअप मारत श्रुतीला म्हणाला. बॅड मॉर्निंग, श्रुती तोंड वाकडं करत म्हणाली. काय झालं सोना? बोर होतोय शौर्य. का? रात्री कामगिरी करून फ्रेश नाही झालीस का? होशील फ्रेश आता, पोलीस स्टेशनला गेलीस की. श्रुतीने जीभ चावली आणि शौर्याच्या पाठीवर बोटे फिरवू लागली. श्रुती, डोंट डू यू आर दॅट, आणि जरा बेबीसाठी तरी खात जा, वेट बघ किती कमी झाले ते. शौर्य, मी काय बोलते, तुमचं काय चाललंय?
तुम्हाला फक्त बेबीची काळजी आहे. श्रुती खाली उतरली आणि लहान बाळासारखी शौर्य पुशअप मारत होता तर त्याच्या खाली जाऊन झोपली. श्रुती, काय चाललंय तुझं? शौर्याचा घाम आता तिच्या चेहऱ्यावर, मानेवर पडत होता. तरीही श्रुती आता त्याच्या छातीवर बोटं फिरवू लागली. श्रुती, शौर्याने त्याचा भार एका हातावर पेलत तो तिच्या अंगावरून बाजूला झाला आणि त्याने श्रुतीला अलगद ओढून त्याच्या अंगावर घेतलं. श्रुती आता वर सरकली आणि त्याने शौर्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकून त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि त्याला किस करू लागली. शौर्यही आता उत्तेजित झाला होता. तोही तिच्या पाठीवर आणि केसात हात फिरवत तिला प्रतिसाद देऊ लागला. बराच वेळ दोघेही एकमेकांना डीपली किस करत होते. आता श्रुती शौर्याच्या मानेवर ओठ फिरवू लागली. श्रुती, एक ना, आता 5वा महिना लागलाय, काळजी घेतली पाहिजे. शौर्य तिची समजूत घालत होता, पण श्रुती ऐकायला तयार नव्हती. लागू दे शौर्य, प्लीज ना, श्रुती लाळीकपणे बोलत शौर्याला स्वतःकडे ओढत होती. शौर्य उठला आणि त्याने श्रुतीला दोन्ही हातावर उचलून घेतलं आणि जिममधून बाहेर येऊन त्यांच्या रूममध्ये आला. शौर्याने श्रुतीला बेडवर झोपवले आणि त्याचं टी-शर्ट काढून फेकून दिलं. शौर्य घामेजलेला होता, पण श्रुती पुन्हा त्याला स्वतःकडे ओढून घेत होती. त्यामुळे शौर्यालाही आता स्वतःला आवरणं कठीण झालं होतं. तोही श्रुतीवर स्वार झाला. शौर्याने तिच्या ओठांचा ताबा घेतला आणि काही क्षणातच दोघे एकरूप झाले. शौर्याने श्रुतीला आता मिठीत ओढून घेतले. तो तिच्या मानेवर अजून त्याचा चेहरा फिरवत होता. श्रुती, प्लीज, आता कंट्रोल ठेवलं पाहिजे. तू अशी जवळ आलीस की माझ्यावर ताबा राहत नाही गं. श्रुतीही त्याला बिलगली होती. शौर्य, मला तुमच्या मिठीत खूप फ्रेश वाटतं आणि तुम्ही जिम करून आल्यावर इतके हॉट दिसता की माझ्यावर कंट्रोल राहत नाही. शौर्याने तिचा चेहरा वर केला आणि तिच्या कपाळावर ओठ टिकवले आणि पुन्हा तिला मिठीत घेऊन म्हणाला, आय लव्ह यू श्रुती. थोडा वेळ दोघी एकमेकांना घट्ट बिलगून होते. अरे यार, विसरलोच, आज आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे. कुठे? श्रुतीने त्याला प्रश्न केला. ते त्या निखिलचं लग्न झाले गेल्या आठवड्यात, सो त्याने आज रात्री पार्टी ठेवली आहे. शौर्य, पण त्याचं तर लग्न मागेच झालं होतं ना? नाही गं, ठरलं होतं पण मोडलं. आत्तापर्यंत 10 लग्न मोडून झालेत त्याचे. जाम फ्लर्टी स्वभावाचा आहे तो. आता तर त्याने लव्ह मॅरेज केले. ते तरी टिकते की नाही तेव्हाच ठाऊक, शौर्य हसत म्हणाला. शौर्य, गेलंच पाहिजे का? श्रुती त्याच्या छातीवर हनुवटी टेकवत म्हणाली. हो, खूप दिवस मागे लागलाय तुला घेऊन घरी ये म्हणून. आज योग आलाय, तसेही आपण बाहेर कुठेच जात नाही, सो आज त्या निमित्ताने तरी बाहेर जाणं होईल. शौर्य तिच्या भोवती मिठी घट्ट करत म्हणाला. इतक्यात शौर्याच्या रूममधला फोन वाजला. शौर्याने लगेच फोन उचलला. अरे काय झालं? अजून खाली आला नाहीत दोघे? श्रुतीची तब्येत तर ठीक आहे ना? कावीबाई एकावर एक प्रश्न शौर्याला विचारू लागल्या. मॉम, श्रुती ठीक आहे. आज जरा उशीर झालाय उठायला. येतो आवरून थोड्याच वेळात. इतकं बोलून शौर्याने फोन ठेवून दिला. चला मॅडम, तुमचं पोलीस स्टेशन वाट पाहत असेल, शौर्य श्रुतीची मस्करी करत म्हणाला. शौर्य, श्रुती त्याला फटका मारत म्हणाली. बरं चल, आवर, तुला सोडून मला कॉलेजला जायचंय. तू आधी आवरून घे, शौर्य श्रुतीला मिठीतून दूर करत म्हणाला. तरीही श्रुती पुन्हा त्याला बिलगली. श्रुती, आता थोडी धावपळ कमी कर ना, तुझी काळजी वाटते गं. उगीचच मनाला एक भीती लागून राहते. शौर्य, मी आणि माझी बेबीची पूर्ण काळजी घेते, तुम्ही नका टेन्शन घेऊ, हसत श्रुती त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली. दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारली. शौर्य, किती प्रेम कराल, श्रुती मनातल्या मनात बडबडत होती. API निशांत सरांना सकाळी सकाळी SP सरांनी फोन करून आदल्या रात्री केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. पण मी काय केले सर? निशांत सर म्हणाले. अहो, तुमच्या मार्गदर्शनाखाली इन्स्पेक्टर श्रुती आणि प्रसाद यांनी काल रात्री ड्रगचा भरलेला टेम्पो पकडला. बराच माल आपल्या हाती लागला आहे. त्या बार मालकालाही अटक केली आहे. तुम्ही आता रीतसर कारवाई करा. काही अडचण आली तर मी आहेच, इतकं बोलून SP सरांनी फोन कट केला. निशांत सरांना सकाळी सकाळी मोठा झटका बसला होता. हिला कशा आणि कुठून खबरी लागतात? त्यांनी कॉन्स्टेबल मोरेंना फोन केला. येस सर, पलीकडून मोरे म्हणाला. कुठे आहेस? आणि काल रात्री जी रेड टाकली त्याबद्दल तू मला काहीच नाही सांगितलंस. काय सर, काल रात्रीची उतरली नाही का? मोरे हसत हसत म्हणाला. मोरे, मूर्खा, आधी पोलीस स्टेशनला पोहोच आणि त्या श्रुतीने कोणत्या बारवर धाड टाकली आहे ती बघ. निशांत सर चांगलेच चिडले होते. डोक्याला हात लावून ते बसले होते. इतक्यात त्यांचा फोन वाजला. फोनवरचं नाव बघून त्यांना अजूनच राग आला, पण राग आवरत त्यांनी तो फोन रिसीव्ह केला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.